ओके मंडळी, श्वेता चालली आहे कामाला आणि आमचे राजीव साहेब तिच्या मागे लागलेत आणि आज आम्ही दिवसभर दोघे घरीच आहोत म्हणजे. आणि ही तू किती वाजता येणार आता? तू किती वाजता येणार आहे? ओके. आणि श्वेताचे आजी आजोबा पण आलेले खास राजीवला आणि पिल्लू ताईला भेटायला. हे बाबा ती बा आई चालली. आई ठीक आहे, तू पळ, झालंय. हो काय दाखव तरी. हो द्या मग आला. काय गेले हो? हो अशीच खातो मी. थँक्यू. माझी आजची न्यारी. नाही नाही, बस 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 बस, लागलं तुम्ही सांगतो तुम्हाला. तिथं बाय. आणि पंजोबांना बाय करा. बाय करा, बाय करा त्यांना, बाय करा. ते पण त्यांना बाय करा. सांग आम्ही जातो, हा म्हणजे येतो सांग. बाय. चला आम्ही येतो आहो, काळजी घेवा. सोयीन रवा झाला काय ते रगडमपट्टी. चला सगळ्यांना बाय केलंय आणि आता फायनली आम्ही निघालोय पुन्हा एकदा बॅक टू पनवेल गावी जायला. ट्रेन कोणती आपली बाय? कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस. बाबा बाय करा. प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचे हार्दिक स्वागत. तिरुपन कंटाळलो. मला कोणीतरी पास काढून देतं का? खूप बरं होईल. कणकवली ठाणे कणकवली प्लीज. चला बाकीचं आता तुमका सगळा ट्रेनमध्ये बसून आणि उतरल्यावर मग काय काय. तर मंडळी आता आम्ही असाव 7 नंबरवर आणि श्वेता डबा शोधते कुठला आहे. S4 मध्ये आहे पण आता S4 खय आहे तुला माहीत नाही. श्वेता इथे समोर आहे. अनाऊन्समेंट झाली आहे. पुढे आहे. सॉरी सॉरी सॉरी. नको नको रिस्क नको घेऊ, नको घेऊ रिस्क. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि रात्रीचं स्वागत आहे. तब्बल 10 दिवसांनी व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि 10 दिवसांनी शूट पण करतोय. आम्ही आता जायला निघालोय गावी. गेले 4 दिवस मी, श्वेता, राजवीर आम्ही कळव्यात होतो आणि श्वेताचं ऑफिस स्टार्ट झालंय. सो कॅप्शन बघून बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल नक्की आता काय विषय आहे. सो एकंदरीत विषय काय आहे, कसं आहे, काय झालं आहे हे सगळं आपण कणकवलीत उतरूनच सांगेन तुम्हाला. तोपर्यंत आपला आता हा कोकण कन्याचा प्रवास माझ्या जिल्ह्यासोबत आणि बायकोसोबत. आणि गावी पावसाची सुरुवात झाली आहे, सो छान वाटतं आहे. बाकी कोण नाही पण शेतकरी सुखावलं. आता पावसाने सगळ्यांनाच तसं सुख द्यावं हीच इच्छा आहे. जेवण खावण झालं आहे ह्यांचं. माझं जेवण ट्रेनमध्ये कारण सासरवाड व्हेजवाले आहेत आणि मी नॉनव्हेजवाला आहे. सो 3-4 दिवस गेले व्हेजच खाते. बस झालं म्हटलं आज नॉनव्हेज खाऊयाच. जाऊया आता. डब्बा आपल्या S4 आहे. स्लीपरची तिकीट आहे, कन्फर्म आहे. सीट खालची वरची आहे की साईड अप्पर आहे. चला आणि मिडल आहे. तर मंडळी ही आली आहे कोकण कन्या एक्सप्रेस. ही जनरलची लाईन आहे इथपर्यंत. जनरलची लाईन नाही, ही सगळी माणसं स्लीपरच्या डब्यातली. आबा बाबा गर्दी बघ. ही बघ जनरलला गर्दी. आता हे सगळे AC डबे, त्यानंतर मग स्लीपरचे डबे आणि मग पाठीमागे जो उरेल तो ठाण्याचा डबा. जी लाईन ही बघा, ही लाईन सरकली म्हणतो जनरलची. एक टाईम होता. आम्ही पण असं खूप ट्रॅव्हल केलं आहे बाबा, मला चांगलं आठवतं आहे. चला S4 येऊ दे. तर म्हणते रात्रीचे वाजलेत 12:30. आम्ही पनवेल क्रॉस केलं आहे. फायनली राजीव झोपलो आहे. मिडल सीट आहे आणि माझी ती सीट होती पण आता मी ही एक्सचेंज करून घेतली यांच्या बाजूला. जस्ट जेवलो आहे. राईस होता छान, चिकन राईस, मस्त मजा आली. माझं बाळ त्याच्यासाठी युवाचा आटापिटा चालू आहे. आणि एक आई बाप होणं खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यापेक्षाही ते बाळ सांभाळणं आणि त्या बाळाला ते देणं जे आपल्याला कधीच भेटलं नाही ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता ही सगळी स्ट्रगल त्यासाठीच आहे. सो वी आर सॉरी फॉर राजवीर. तू राजवीर. माझं इंग्लिश तेवढं छान नाही. सकाळी आपण किती वाजता पोहोचणार आहोत? 4 तासाच्या झोपेनंतर सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. आता आपण पोचलोय भोके
आणि कितीतरी वर्ष झाली पण भोके स्टेशनला प्लॅटफॉर्मच नाही. बिना प्लॅटफॉर्मचं हे स्टेशन आहे. त्या बघा त्या आजी त्यांचं सामान आणि ते वेटिंग म्हणून अजून किती वाजलेत माहिती आहे? सकाळचे 6 नाही वाजलेत, अजून 5:45 झालेत, 5:50 झालेत. आणि समोर 4-5 पॅसेंजर आहेत. क्रॉसिंगला गाडी थांबली आहे. बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस सुरू आहे. खूप छान वाटतंय वातावरण बघायला. मुंबईत अजिबात नाही ते एक थेंब नाही. काहीतरी हे बघा पट्टे बिट्टे ओले झाले होते. तर फक्त पाऊस असं रवांदे म्हणजे झाला. लोकांचे तरवे आता काढूक झाले. आत्ताच अनाऊन्समेंट केल्याने आहे की गाडी क्रॉसिंगसाठी अजून 15 ते 20 मिनटं थांबतली आहे. म्हणजे ऑलरेडी 10 मिनटं झाली आहेत. म्हणजे अर्धाच भोकेने घेतला आणि भोकेनंतर रत्नागिरी आहे. गुड मॉर्निंग. ॲश कोण आहे? तुझी गर्लफ्रेंड आहे कोण? ॲश? ॲश कळव्याची खून दाखव नाकावर. कुठे कुठे? बाल्कनी. डोर बंद कर ना. आताच थोड्या वेळापूर्वी बोललो या स्टेशनला प्लॅटफॉर्म नाही. प्लॅटफॉर्म असता तर आता ह्या पॅसेंजरची पंचायत झाली नसती. रत्नागिरीवरून दिव्याला जाणारी ट्रेन येते पॅसेंजर आणि आता यांना या पावसातनं चढावं लागेल या चिखलातून. एवढं गेलो बघा पाऊस. त्या आजींचं वय बघा. बरोबर 6:20 ट्रेन सुटली आहे आणि आता बहुतेक भोगदा लागणार आहे भोकेचा, असा माझा अंदाज आहे. जो रत्नागिरीच्या आधी मोठा बोगदा येतो तो. आणि पावसाने चांगलीच गुड मॉर्निंग दिलेली आहे. कणकवलीत काय करता काय माहिती. मरो बघून तरी समाधान तुमका पाऊस. स्वर्गात सगळ्यांचं स्वागत आहे. कसा आहे स्वर्ग? रत्नागिरीत पण काहीतरी काम चालू आहे पत्रा शेडचं आहे पण विस्तले. चला काका आपले विजत चालले. ह्या काय केले नी? प्लॅस्टर डोंगर बांधले नाही वेगळं. अरे रे यांच्याकडे पण आमच्यासारखी छत्री नाही. चला भिजत तर भिजत मामाच्या गावाला जाऊया. तर 7:28 झालेत आणि आता ट्रेन पोचली आहे विलवडे रेल्वे स्टेशन. मस्त छान उजाडला रेल्वे स्टेशनचं बाहेरचं परिसर एकदम रिकामं आणि ते राईट साईडला पूर्ण जंगल आहे. चल बाबा पोचव लवकर. तर मंडळी सकाळचे 8:30 वाजलेत आणि फायनली आम्ही कणकवलीत पोचलो आहे. छान वाटतंय. श्वेता इथे सामान घेऊन पुढे, मी माझ्या झीला घेऊन चाललोय. आमची गाडी आहे रेल्वे स्टेशनला पार्क केलेली, तर तिथपर्यंत पोचायचं आहे. बारीक बारीक रिमझिम पाऊस आहे आणि हा काही डोक्यावर घेणार नाही. तो बाय करा, बाय. तर मंडळी आम्ही आमच्या गाडीत येऊन बसला होता. कणकवली रेल्वेची पार्किंग आहे, ही पार्किंग एरिया आहे आणि ते 80 नाही 100 रुपये पर डे पार्किंग आहे. तर आता विचार करा तुम्ही, आम्ही गेले 5 दिवस तिथेच होतो. सो 5 दिवसाचे 500 रुपये. पण येऊ जाऊ बरा पडता, परत रिक्षावाल्यांका आणि त्रास नको आमच्यामुळं, म्हणून आम्ही आमची गाडी हयच आणून लावतो. पण सेफ पार्किंग असते, काय विषय नाही. तेव्हा ते हां लास्ट टाइम एकदा काच फोडलेली कोणीतरी, तुम्हाला माहिती असेल, तो व्हिडिओ बघितला असेल तुम्ही तर. आणि हा लवकर गाडी शिकेल. हे बघा माझी औषधं हयच.
तर मंडळी घरात पोचता पोचता म्हाका वाजले 10. त्यानंतर म्हणजे फोंड्यात गेलो, फोंड्यातनं बाबूचा दूध बीत, त्यानंतर आमका नाश्त्यासाठी काहीतरी सगळा घेतला आणि घराकडे गेलो, आंघोळ पांघोळ केलो. आता हयसर बघू शकतास सगळं रान वाढलेलं. मग अशी गाईचा एक वासरू इल्ला, म्हटलं काय खाता आता खाऊन देत, त्यानिमित्तानं रान तरी तेवढा नाही वाढणार. सो ता दिसला काय मी गेट उघडतले आणि बुतूर घेतले ते का. आणि आमची बावडी दाखवते तुमका किती भरली. आमची म्हणजे आम्ही जे राहतो त्या घराच्या बाजूक जी बावडी आहे जी आम्ही वापरतो ती बावडी म्हणजे पूर्ण साफ केलेली होती. ही बघा एकदम काटोकाट भरून. आता ह्याच्यात माका मासे सोडूचे आहेत जेणेकरून पाणी स्वच्छ राहतला. ते आता माशांका कधी जाणं होता काय माहिती, पोरांका फोन करू गयो आणि बघू गया कधी माशांका जाऊचो प्लॅन होता. जाऊच्या आधी तवशीची आणि दोडक्याची येल लावलेली आहे, ती केवढी झाली दाखवते. तरी बघू शकता ही काकडीची वेल आहे, इकडे काकडीची वेल आहे, बाजूक अजून 2 लावले आता जे त्या कुंडीत घातलेल्या. कुंडीतलं वाढलं नाही पण जमिनीतलं बघा कसं फटकन वाढलं. आणि थंय 2 घातले ते पण वाढले होते. ह्या बाजूक आमचो तो एक समोर कडीपत्तो हा, ह्या नारळाचं झाड हा, काहीतरी पडता एकार 2 नारळ. आणि ह्यो एक कडीपत्तो, पानं बघा कसली धरली आहेत, फ्रेश कडीपत्ता. आणि ह्या कडीपत्त्याच्या बिया आहेत ज्या आता पावसाळ्यात खाली पडतील आणि मग पुढच्या पावसाळ्यात रुजतात. ह्या गेल्या पावसाळ्यात पडलेल्या बिया आहेत. आणि हे बघा हे कडीपत्ता रुजलो, थंय रुजलो, थया. आणि पाठीमागे सगळा गज झाला आताचा. तर म्हणजे आता मुद्द्यात हात घालतंय. म्हणजे मगाचपासून आपण आपला प्रवास बघितला, त्यानंतर घरा गेला, सगळं झाला. आता ह्यो थंबनेल आणि ही कॅप्शन ह्या असा की त्या, हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर संपूर्ण मालवणी बोलाक काय हरकत नाही, पण अशी बरेच नॉन मालवणी लोक पण आहेत जे आपले व्हिडिओ आवडीन बघतात. तर काल रात्री स्टेशनवर एक ख्रिश्चन फॅमिली भेटली, ते पण म्हणाले की खूप छान व्हिडिओ असतात पण हल्ली तुझे व्हिडिओ येत नाही. जो येता तो मला ह्याच सांगता हल्ली तुझे व्हिडिओ येत नाही, पहिल्या हरक्यात तुझं आता कायच नाही राहिला. सगळं मान्य आहे आणि सगळं 100% खरं देखील आहे. सुरुवातीपासून सांगायचं झालं तर गेली 8 वर्ष आपण गोष्ट कोकणातली हे चॅनल चालवतो आहे, म्हणजे मी चालवतो आहे. आणि त्या सगळ्या 8 वर्षात मी चांगले अनुभव घेतलेत, वाईट अनुभव घेतलेत, बऱ्याचदा अप्स बघितलेत, डाऊन बघितलेत. त्यामुळे माझ्यासाठी हे काही नवल नव्हतं, कारण मी का नाही टाकत आहे हे कारण फक्त माझ्यापर्यंतच मर्यादित ठेवायचं होतं मला. माझी व्हिडिओ न येण्यामागे बरीच कारणं आहेत, म्हणजे इतकी कारणं आहेत की ती सांगून संपणार नाहीत. म्हणजे कसं झालं, सुरुवातीला बऱ्याच जणांनी सपोर्ट केला, सगळ्यांनीच सपोर्ट केला असं म्हणायला हरकत नाही. नंतर यश मिळत गेलं आणि जसं जसं सक्सेस मिळत गेलं ना तसं तसं ते सक्सेस बऱ्याच जणांच्या डोळ्यात खुपत गेलं. त्यानंतर बरीच राजकारणं होत गेली. माझ्या मागे बऱ्याच गोष्टी घडत होत्या ज्या मला दिसत होत्या पण मी त्या निग्लेक्ट केल्या नेहमी. आणि त्या गोष्टी घडत असताना ना नेहमी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ना थोडासा त्रास व्हायचा, जो मी दाखवायचो नाही, स्वतःच लपून ठेवायचो आणि नेहमी तुमच्यासमोर हसत उभा राहायचो. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आपल्या जवळची माणसाने ना माझ्या मनाचं खच्चीकरण करायला सुरुवात केली. आणि त्यात लग्न झालं, त्यात मग त्यांना असं वाटायला लागलं की अरे आता ह्याची बायको पण कमवती भेटली, याला कसली कमी आहे. मग घर घेतलं, मग ते आणखी डोळ्यात खुपलं. मग म्हणजे कसं म्हणतात, एखाद्याचं यश ना एखाद्याला खाऊ शकतं. म्हणजे तुम्ही जोपर्यंत सक्सेस नाही आहात तोपर्यंत काही विषय नाही, पण जर तुम्हाला सक्सेस मिळत आहे तर तुम्हाला दाबणारी 40 लोक तर नक्कीच उभी राहतील. आणि हे माझ्यापेक्षा जास्त कोण नाही बघू शकत. म्हणजे सांगण्याच्या पलीकडच्या गोष्टी घडल्यात माझ्यासोबत, मला स्वतःलाच माहीत नाही मी काय बडबडतो आहे. मी व्हिडिओ करू तर काय करू, काय बोलू, काय सांगू, म्हणजे काही कळायलाच मार्ग नाही. काही सांगायचं रोज उठायचो आज काहीतरी नव्याने करूया, पण नाही, कोणतरी आहेच पाठून वार करणारं काहीतरी. म्हणजे अनएक्सपेक्टेड आहे सगळं माझ्यासाठी. आणि त्यातल्या त्यात आता श्वेताचं ऑफिस पण सुरू झालं. मग मी तिच्या वडिलांना तो शब्द दिलेला की तुमच्या मुलीची नोकरी माझ्यामुळे तर नक्कीच नाही सुटणार. तिने स्वतः तिला सोडायची असेल तर मी तिला काय नाही बोलणार, पण त्यांनी माझ्याकडून प्रॉमिस करून घेतलेलं की माझ्या मुलीची नोकरी अनिकेत कायम टिकली पाहिजे. हा पूजाताई, हाय. ती आमच्या शेजारची पूजाताई आलेली, आम्ही आजच आलो मुंबईवरून, सो हाय करायला आलेली. हां, तर मी हे म्हणत होतो की जेव्हा आम्ही ग्रो करत होतो तेव्हा मला प्रत्येकाने सपोर्ट केला. मान्य करतो कोणाच्या सपोर्टशिवाय हे सगळं शक्य झालं नसतं, म्हणजे एकट्याच्या जोरावर तर नक्कीच झालं नसतं.
पण मी हेही छाती ठोकून सांगेन की जेव्हा जेव्हा मी 50 कमवले तेव्हा तेव्हा त्यातले मी 20 तर नक्कीच वाटलेत आणि प्रत्येकाला ज्याचा त्याचा मोबदला मी तेव्हाचा तेव्हा दिला आहे आणि नेहमी देत आलो आहे. आजवर मी देतो आहे. म्हणजे असं नाही की मी एकटाच कमवते तर मी एकटेच पैसे साईडला ठेवलेत, असंही कधीच नाही केलेलं. पण त्यात पण का माझं यश आपल्याच लोकांच्या डोळ्यात खुपायला लागलं मला याचा प्रश्नच आहे. आता मला कोणाची नावं नाही घ्यायची आहेत, पण ठीक आहे, ज्याचं त्याचं ज्यानं त्यांना समजून घ्यावा. मी एकच सांगेन, मला दाबून काय नाही होणार. थोडा उशिरा पुढे जाईन पण मी नक्की पुढे जाईन, कारण मला माझ्यावर विश्वास आहे. आत्ता फक्त माझ्या डोळ्यासमोर सगळा काळोख आहे, मला काहीच दिसत नाही. मी काय बडबड करणार आहे किंवा तुम्हाला अजून काही सांगणार आहे हेही मला कळत नाही. इथून पुढे मी इथेच थांबेन किंवा मी परत मुंबईला जाईन हेही मला म्हणजे अजून मी शुअर नाही, कारण खूप दाबलं यार, खूप म्हणजे काय सांगू, विश्वास नाही होत आहे की यार असंही होऊ शकतं एखाद्यासोबत. काय स्पीड होता एक टायमाला आणि नंतर जे सगळं कायापालट झालं, बापरे, हॉरेबल होतं सगळं माझ्यासाठी. हरकत नाही, मी अजूनही माझा विश्वास गमावला नाही, पण थोडा मी ब्रेक घेतला आहे. माझे व्हिडिओज येत नाहीत, मलाही स्वतःला वाईट वाटतं आहे की मी एका टायमाला दिवसाला 2-2 व्हिडिओ टाकायचो. आज अशी वेळ आहे माझ्यावर की 10-10, 12-12 दिवस होत आहेत पण व्हिडिओ नाहीत. त्यातल्या त्यात तुम्ही सगळ्यांनी मसाल्यासोबत मला खूप सपोर्ट दिलात आणि त्यातूनही छान घर चाललं, छान बिझनेस झाला. सो त्यासाठी तुमचे मनापासून आभार. पण मार्केटमध्ये निगेटिव्हिटी भरपूर झाली आहे, बाहेरच नाही तर आपल्या आजूबाजूलासुद्धा भरपूर निगेटिव्हिटी आहे. मला ती निगेटिव्हिटी इग्नोर करायला शिकणं आता गरजेचं आहे. थोडा वेळ जाईल मला, पण मी नक्की तुमच्यासमोर परत एकदा कमबॅक करेन. आत्तापुरता मी फक्त ही श्युरिटी नाही घेऊ शकत की मी इथे थांबेन की मी मुंबईला जाईन, कारण इथे थांबणं माझ्यासाठी थोडं डिफिकल्ट होत चाललं आहे. त्रास व्हायला लागला आहे मला, त्रास या सगळ्याचा. ज्या मुलाला गावापेक्षा काहीच मोठं वाटत नव्हतं ना, त्या मुलाला आज गावचा पण त्रास वाटायला लागला आहे. त्याचं कारण आजूबाजूची आपलीच माणसं आहेत. एनिवेज, आत्तापुरता मी इथेच थांबतो आहे. ह्याच्या पुढे काय असेल हे खरंच नाही माहिती मला, पण ठीक आहे, स्वामी सगळं ठीक करतील.